इथून क्रॉस कसं करायचं आपल्याला? बहुत जास्त रिस्की आहे इथून आता पॅच. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि बाहेर प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस आहे. आपण थोड्याच वेळात आता बेस विलेजला पोहोचू आणि आपल्या भटकंतीला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा बोईसरवरून नॅशनल पार्कला ट्रेनने आलो. आज माझ्यासोबत 3 मित्र होते. सकाळपासून पाऊस चालूच होता. पावसाकारण सर्व रस्ते नाळे तुडुंब भरले होते. अशात आपण कातळदारच्या भटकंतीसाठी निघालो होतो. कातळदार म्हणजे राजमाची किल्ल्याचा कातळकडा. इथे पोहोचण्यासाठी लोणावळा अगदी जवळचे स्थानक. पण बाहेर प्रचंड प्रमाणात पाऊस आहे. तर बघू हा पाऊस किती वेळपर्यंत चालेल. पहाटे 5च्या सुमारास बेस विलेज दाखल केला. इथे तर अक्षरशः पावसाने लोटांगण घातला होता. त्यात पहाटेचा काळोख. हा प्रवास खूप गणगोर परीक्षा घेणार होता. पाऊस बघा, एकदम प्रचंड प्रमाणात पावसाचा जोर लागलेला आहे आणि आपण आत्ताशी कुठे ट्रेकला सुरुवात केलेली आहे. जर हा असाच पाऊस राहिला तर आपलं काही खरं नाही. कातळदार धबधबा पोचण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे लोणावळा. राजमाजी दुर्गाच्या आड वाटेवर कातळदार धबधबा लपून बसला आहे. त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागतो. नद्या, नाळे, झरे ओलांडावे लागतात. एक छोटीशी रिव्हर क्रॉसिंग करतोय आता. पहिल्याच टप्प्यात रिव्हर क्रॉसिंग आहे. रात्रीपासून पाऊस पडतच होता. इथे तर भयंकर पडत होता. त्याच्यामुळे नद्या, नाळे भरभरून वाहत होते. टप्प्याला रिव्हर क्रॉसिंग होत आहे. पावसाची घनता तुम्ही बघू शकता, खूप जास्त. हळूहळू उजळत होतं, पण पावसाचा जोर वाढतच चालला होता. अशातच आपल्याला हा ट्रेक कंप्लीट करायचा होता. आत्ताशी कुठे प्रवासाला सुरुवात झाली. अजून बऱ्याच समस्या आपल्या समोर उभ्या राहणार होत्या. प्रत्येक जण उत्साही झाले होते. एकदम जोश मध्ये चालत होते, कारण त्यांना त्यांचा डेस्टिनेशन गाठायचा होता. थोडीशी पायपीट केली आणि लगेच गडबडलो, कारण की आम्ही सर्वात पुढे होतो. उतरल्यानंतर आपल्याला 2 पॉइंट लागतील. एक जायचं आपल्याला उजव्या हाताला आणि एक आहे डाव्या हाताला. तर आपल्याला प्रॉपर प्लास्टिकच्या बॉटल लावलेल्या आहेत, तोच रूट फॉलो करायचा आहे. आप देख रहे हो जगह जगह पे सिंबल लगा है कि ताकि कोई भी ट्रैकर अपना रास्ता ना भूले. इसी तरह पूरे ट्रैक पे लगा है. जसं आपण खाली जात आहोत तसं तसं पाण्याचा जोर कायम वाढत आहे आणि पाणी एकदम ओसंडून वाहत आहे. इथे पाण्याचा प्रवाह खूप वाढला होता. असाच जर हा वाढत राहिला तर आपण इथे अडकून पडू. ही तर फक्त सुरुवात झाली होती. खरं तर आपण निघालो आहोत कातळदार वॉटरफॉलसाठी. तर कातळदार वॉटरफॉलसाठी सर्वप्रथम तुम्हाला लोणावळा स्टेशनला यायला लागतो. तिथून 7 किलोमीटर अंतरावर राजमाची गाव आहे. म्हणजे जेव्हा आपण राजमाच्या किल्ल्यावर जातो त्याचा बेस विलेज आहे. हा एक रस्ता जातो
राजबाजी किल्ल्याकडे आणि दुसरा जातो कातलदार धबधब्याकडे. इथे सर्वत्र उलट होतं. धबधब्यापर्यंत पोचण्यासाठी सर्वप्रथम दरीमध्ये उतरावे लागणार होतं, ते पण खोल दरीत. त्यात हा पडणारा पाऊस पुढे डोकेदुखी करणारा होता. जेव्हा आपण एखाद्या गड किल्ल्यावर भटकायला जातो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला चढाई करावी लागते, पण इथे सर्वत्र उलट आहे. आपल्याला इथे सर्वप्रथम खाली उतरायचं आहे. जसं जसं आपण खाली उतरत होतो तसं प्रवास खूप आव्हानात्मक झाला होता. रस्त्यावरून चहासारखा पाणी वाहत होता, जणू त्याला कुठली तरी लोकल ट्रेन पकडायची होती. तर जागोजागी बुलवणारे रस्ते आहेत 1 2 3. तर प्रॉपर आपल्याला लँडमार्क आहे. प्लॅस्टिकच्या बॉटल लावलेल्या आहेत बघा, तोच रस्ता आपल्याला प्रॉपर करायचा आहे आणि त्याच वाटेने आपल्याला जायचं आहे पुढे. या जंगलाचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे मण्यार नावाचा साप आढळतो, जो विषारी असतो. राजमाजीचे जंगल म्हणजे अतिशय घनदाट वृक्षराजी. हा पॅच पूर्ण स्लिपरी झालेला आहे. आता माझा सीके जो खूप पुढे स्लिप झाला होता. जसा जसा आपला प्रवास पुढे होत आहे तसा तसा पाऊस खूप जास्त प्रमाणात होत आहे. इथे पाय घसरण्याची दाट शक्यता आहे. हळूहळू का होईना पण आपला प्रवास चालूच होता. सर्वांनी पावसाचे आव्हान स्वीकारले होते. बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या नद्यांना पूर येताना पाहायला मिळाला. पुढे हाच प्रवास अजून डोकेदुखी करणारा होता. उल्हास नदी आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत होती. तिने स्पष्टपणे आम्हाला इशारा दिला होता. आज आपलं काय खरं नाही. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आपले खूप वांदे होणार आहेत. काही क्षणातच उल्हास नदीने अकराल विकराल रूप धारण केले आणि आमचा जाण्याचा मार्ग अडवला. आता इथून क्रॉस कसं करायचं आपल्याला? बहुत जास्त रिस्की आहे इथून. आता पॅच एकदम उल्हास नदी ओसंडून वाहतोय. तर हा पाऊस आणि वाहणारा पाणी याची तुम्ही घनता बघू शकता, खूप जास्त प्रमाणात वाहत आहे. उल्हास नदीने मार्ग अडविला होता. आता प्रश्न निर्माण झाला होता, पुढे जायचं कसं? आता विचार चालू आहे इथून जायचं कसं, कारण पाण्याचा फ्लो खूप जास्त प्रमाणात आहे आणि वरून पाऊस सुद्धा खूप जास्त प्रमाणात पडत आहे. सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते, कारण धबधब्यापर्यंत नाही पोचता आलं तर आपला केलेला प्रवास फुकट जाणार होता. पण पाण्याचा जोर काही कमी होत नाही. निशान काय मग पुढे जायचं की नाही? जोरात बोल, आवाज येणार नाही. क्वेश्चन मार्क आहे आमच्या समोर. इथून बोला तरी चालेल. तब्बल 20 मिनिटं झाली पण आपला अजून निर्णय काही डिसाईड होत नाही त्याकडेला जायचं आहे की नाही, कारण की पाण्याचा प्रवाह बघता खूप जास्त ओसंडून वाहतोय. जर आपला ट्रेक लीडर गेलेला आहे तिकडे, जर जोपर्यंत तो इशारा देत नाहीये तोपर्यंत आपल्याला इकडेच बसायचं आहे. आपले ट्रेक लीडर गेल्यात रस्ता शोधायला, तोपर्यंत आपण मस्त गरमागरम कॉफीचा आनंद घेऊया. 30 मिनिटं वाट बघितली. प्रवाह कमी झाला होता. उल्हास नदीचे आभार मानले आणि पुढचा रस्ता पकडला. सर्वजण साखळ पद्धतीने नदी ओलांडत होते, जेणेकरून कुठलाही अपघात होता कामा नये. तर फायनली आपण जो रौद्र रूप होता तो यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. खूप जास्त प्रमाणात फ्लो होता. कातळदर जो ट्रेक आहे, म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढा ॲडव्हेंचरस असेल. म्हणजे सकाळी मी 5:30 वाजता सुरुवात केली आहे आणि अजून तो संपे ना, पण ठीक आहे, मजा येते. भरपूर थ्रिलिंग आणि भरपूर असे चॅलेंजेस आहेत. जीव घेणे नाही म्हणू शकत, पण आम्ही सेफली सर्व पार करतो असं मला वाटतं. वाटेत छोटे छोटे नद्या नाळे पाहायला मिळत होते. आपण उल्हास नदीचा सामना केला
आता आव्हान होते ती या घनदाट जंगलाचे, कारण बाहेर एवढा उजेड असून सुद्धा इथे अंधार पाहायला मिळत होता. इथे प्रचंड प्रमाणात मोठे मोठे वृक्ष आहेत, ज्याच्या कारण इथे काळोख पाहायला मिळतो. जसं जसं आपण पुढे जात आहोत तसं तसं जंगल एकदम घनदाट होत चालले आहेत. तर ह्या जंगलामध्ये अंधार लवकर होतोय आणि तुम्ही झाडाची घनता बघू शकतात. पूर्ण वरती झाडच झाड आहेत, त्याच्यामुळे इथे सूर्यप्रकाश कमी प्रमाणात पडतोय आणि अंधार लवकर होतोय. एखाद्या ठिकाणी तर हॉरर चित्रपटाप्रमाणे सीन वाटत होते, द डार्क फॉरेस्ट. कंटिन्यू नुसता पाऊस पडत आहे. शेवटपर्यंत पाऊस चालूच होता. जंगलाचा अद्भुत नजारा पाहताना मन कुठेतरी सुखावत होतं. सकाळचे 8 वाजले होते, पण जंगलाचा मोसम पाहता संध्याकाळ झाली आहे काय असे वाटायला लागले होते. आता डेस्टिनेशन जवळच होता, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ह्या धबधब्याचं नाव कातळदार असं का आहे? तर मित्रांनो, जे वरती आहेत राजमाजी किल्ल्याचे कातळ कडे आहे, त्याच्यावरून ज्या 2 धारा पडतात त्याच्यामुळे याचं नाव आहे कातळधार. शेवटी अथांग प्रयत्नानंतर आपण आपला डेस्टिनेशन गाठला. आपला स्वर्ग आपल्या समोरच होता. काय त्याचा रूप, काय त्याचा आकर्षण, अतिशय विलोभनीय. भली मोठी त्याची देखणी भव्यता पाहता डोळे सुखावत होते. कसला भन्नाट नजारा आहे. धबधब्याचे तुषार बघा, 150 ते 200 फुटावर उडत आहेत आणि थेट इकडे थोबडावर लागत आहेत तुषार त्याचे. खरंच अप्रतिम असं आहे निसर्गरम्य वातावरण. आपल्या या डोळ्यांनीच बघू शकतो आपण. हे कॅमेरात वगैरे कधीच काही होणार नाही. हे जे सुख आहे हे आपल्या डोळ्यांनाच भेटू शकतं. आणि हा तुम्हाला जर प्रत्यक्ष अनुभवायचा आहे तर तुम्हाला यावं लागेल कत्तलदारला. ओके, हाय, मी फर्स्ट टाइम असा वॉटरफॉल बघते. मी खूप सारे वॉटरफॉल केलेत यापूर्वीही, पण हा इतका म्हणजे सिरियसली ह्याचं नाव कातळधार का आहे हे मला कळलं आज. काय म्हणजे त्याचं एक नेचर आपण बोलू, किती सुंदर आहे हे. अमेझिंग आहे, अमेझिंग. ओके, आतापर्यंत आपण अनेक अशा धबधब्यांना भेटी दिल्या असतील, पण हा जो धबधबा आहे हा लोणावळ्यामधील एक अप्रतिम आणि नयनरम्य असा धबधबा आहे. आणि इथपर्यंत लोक पोहोचतच नाही, कारण का इथे खाली उतरायला लागतं. बाकीच्या जागी सर्वीकडे चढ असतो, वरती जायला लागतं, पण इथे एवढं डीप आपल्याला खाली उतरायला लागतं. आणि आजच्या पावसामुळे हे जे रौद्र रूप आहे तुम्ही बघू शकता इथे, म्हणजे मला वाटतं रिस्ट्रिक्टेड एरिया आहे आता पावसात असल्याकारणाने, पण काय माहिती आमच्या गाईडमुळे आम्हाला ही संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही पण पुढच्या वेळी जेव्हा याल तेव्हा पावसाचा अंदाज घेऊनच या, कुठेही रिस्क घेऊ नका, एवढंच मी सांगतो. पावसाचा जोर कायमच चालू होता. पुढे जास्त रिस्क नको म्हणून धबधब्याचा मनसोक्त आनंद लांबूनच घेतला. त्याच्याजवळ जाता येत होतं, पण वारा, पाण्याचा प्रवाह आणि घसरगुंडी रस्ते याच्या कारण पुढे गेलो नाही. लांबूनच नेत्रसुख घेण्यात धन्यता मानली. खवळलेल्या निसर्गाची स्पर्धा केली नाही, त्याला शरण गेलो, त्याचा आदर केला आणि परतीचा प्रवासाला लागलो. कातळदार धबधबा एकदम ओसंडून वाहतोय आणि बघता बघता पाऊस पण खूप जास्त प्रमाणात पडत आहे. तर आम्ही याच्या पुढे जात नाहीये, इथूनच आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. खरंच अद्भुत दर्शन धबधब्याने दिलं आपल्याला. मित्रांनो, वेळ झाली इथेच थांबण्याची, म्हणजे तुमची वेळ झालेली आहे. आम्ही तर चालतच जाणार आहोत कारण की व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही भटकंती तुम्हाला कशी वाटली.
कहाँ से आए तुम खूप जास्त प्रमाणात तर आपल्याला सर्वप्रथम खाली उतरायचं आहे. तर आपल्याला इथे सर्वप्रथम खाली उतरायचं आहे.